आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत, तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत। व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले, समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध। खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता। सगळ्या सुखसोयी आहेत इथे। तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा। SM ग्रुप 97501 93901। आपण अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केलं। या धरणामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहेत। धरणातून संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली, विकासाची कामं केली। या पाठीमागे कुणीतरी राबतो आहे याची जाणीव ठेवली पाहिजे। सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट झाली असून अमृतवाहिनी बँकेनं 1130 कोटींची उलाढाल केली आहे। ही सर्व वाटचाल जपण्याची आपली जबाबदारी असून तालुक्यात वाढलेल्या आणि येऊ पाहणाऱ्या वाईट प्रवृत्तींना वेळीच रोखा, असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। संगमनेर खुर्द येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं, यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, चेअरमन सुधाकर जोशी, पारनेरचे काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, लहानभाऊ गुंजाळ, पांडुरंग पाटील घुले, डॉक्टर जयश्री थोरात, शंकरराव पाटील खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, के थोरात, चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। चेअरमन सुधाकर जोशी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला, तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढलेत। खरं तर जागेविषयी विचाराल तर पहिले शाखेविषयी सांगतो। ज्यावेळी 2 वर्षापूर्वी काही शाखांचा विस्तार करायचा ठरला, त्यावेळी आम्ही साहेबांपुढे प्रस्ताव ठेवला का आपल्याला 2 शाखा यावर्षी उघडता येतील। तर साहेबांनी पटकन सांगितलं संगमनेर खुर्द एक शाखा उघडा, कारण तो फार मोठा परिसर आहे। देवगाव, जाखुरी, पिंपर्ण, वाघापूर, खराडी हा सगळा चन्नापुरी पर्यंतचा सगळा परिसर असेल, खानगाव असेल, हा सगळा जो परिसर आहे फार मोठा आहे, बागायती पट्टा आहे आणि त्या लोकांना बँकेच्या सेवेसाठी पूर्ण शहरावर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे शाखा तुम्ही संगमनेर खुर्दला उघडा। त्यानंतर पुढचा प्रश्न निर्माण होतो तो जागेचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस मी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि आपल्या शेतकी संघाचे चेअरमन श्री संपतराव डोंगरे पाटील आणि सेक्रेटरी श्री अनिल थोरात यांच्याशी चर्चा केली। तर त्यांनी सांगितलं आम्ही फक्त पेट्रोल पंपाची जागा जी आहे तेवढीच येणे केलेली आहे आणि बाकी जागा जी आहे तो ऍग्रिकल्चर प्लॉट आहे। तर त्यामुळे आम्हाला लगेच जागा देखील खरेदी करता येईल, परंतु त्यांनी साहेबांचे मार्गदर्शन घेऊन लगेच येण्याचं प्रपोजल पाठवलं आणि साहेबांना मी विचारलं आपण भूमिपूजन कधी करायचं। साहेब म्हणे ज्या दिवशी जागा येणे होईल त्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि नुकतीच ही जागा येणे झालेली आहे। येणे झाल्यानंतर साहेबांनी परवानगी दिली, त्यामुळे आपण आज भूमिपूजन ठेवतोय। मी खरं तर शेतकी संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि सेक्रेटरी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। ही एक मोठी चमत्कारिक राजकीय परिस्थिती आपल्या समोर आहे। आपण कामं तर खूप केलेली आहेत, परंतु ते समोर आपला आत्मविश्वास कमी असतो। ज्यांनी काहीच केलं नाही, जे फक्त केवळ त्या ठिकाणी टीका करत राहतात, खोटं बोलत राहतात, मग त्यांच्या उत्तराला तेवढंच प्रखर प्रत्युत्तर देण्याचं एक सामर्थ्य आपल्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे असं मला वाटतं। ते प्रत्येकाने केलं पाहिजे। अगदी गाव पातळीवर, अगदी चहाच्या दुकानात बसल्यानंतर सुद्धा आपण आपल्या गोष्टींचा प्रतिवाद त्या ठिकाणी, कर्तव्य शून्य लोक आहे मित्रांनो, कर्तव्य शून्य। आता नगरपालिकेची निवडणूक चालू आहे, तिथे मी पाहतो कर्तव्य काही केलं नाहीये। त्यांचं सुद्धा सरकार होतं 15 वर्ष गेले, 30 वर्षामध्ये नगरपालिकेच्या बाबतीत काय एक सुद्धा विकासाचं काम ते या ठिकाणी आणू शकले नाही, एक सुद्धा काम ते दाखवू शकत नाही। असं असताना केवळ हवेत गोळीबार होतो तशा पद्धतीने ते त्या ठिकाणी करतायत। तेव्हा आता आपल्याला पुढच्याही काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत। मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करेन की कार्यकर्त्यांनी आता
या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मी म्हणतो की त्यांनी सविस्तरपणे अभ्यास केला पाहिजे आणि जनतेच्या पुढे जाऊन ज्या पद्धतीने हे विरोधक चुकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांचं खंडन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे अशी माझी भावना आहे. आपल्या अमृतवाहिनी सहकारी बँक, सहकारमशी भाऊसाहेब थोरात सहकारी बँकेच्या जी प्रगती आहे ती खरोखर अत्यंत दैदिप्यमान आहे. तर आता जोशी साहेबांनी सांगितलं की किती वेगाने आपली बँक ही पुढे जाते आणि सुधाकर जोशी साहेब एका युनियन बँकेमध्ये एक सक्षम अधिकारी, एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि मग आमदार साहेबांनी बरोबर त्यांना हेरलं आणि हाही संदेश दिला की बाबा मग कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यांना बँकेचं नेतृत्व करायला दिलं आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने बँक पुढे नेत आहेत. त्यांचं सर्व संचालक मंडळ, नानासाहेब शिंदे त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्यांचे CEO हे खरोखर अत्यंत अभिनंदनास पात्र आहेत. आपल्या सगळ्याच अत्यंत उत्तम रीतीने चालणाऱ्या त्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये अमृतवाहिनी आपली सहकारमशी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक ही सुद्धा एक मानदंड त्या ठिकाणी बनलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये ती आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेल्या बँकांमध्ये अग्रेसर बँक होईल अशी माझी खात्री आहे. ती निश्चितपणे होईल कारण आमदार बाळासाहेब थोरातांचं कुशल मार्गदर्शन, कुशल नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. सगळ्याचं सहकार आता पुढच्या तर म्हणजे आपण एक दृढ निश्चय केला पाहिजे की आपल्या सगळ्या सहकारी संस्था आता राज्यामध्ये त्या आपल्या उच्च स्तरावर आहेतच, त्या आणखी उच्च स्तरावर कशा नेता येतील आणि राज्याला दिशादर्शक सहकार हा आपण निर्माण केलेला आहे. त्यातमध्ये आपण आणखीन पुढे कसं आपल्याला जाता येईल, नवीन सगळ्या युगाचा, नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन सर्व होणाऱ्या बदलांचा विचार करून आपल्याला ते पुढे न्यायचं आहे ते निश्चितपणे नेऊया अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो. पुन्हा एकदा सहकारमशी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे, चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या संचालकांचा मनापासून अभिनंदन करतो. बँकिंग आणि पतसंस्था हा विभाग अत्यंत अवघड असून बँकेनं 1130 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केलाय. संगमनेर तालुक्यात बँका आणि पतसंस्थांचं मोठं जाळं असून या माध्यमातून सुमारे 9,000 कोटींच्या ठेवी आहेत. हे या तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचं लक्षण आहे. हे सर्वांच्या कष्टाचं फळ आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नसतील एवढ्या ठेवी आपल्या तालुक्यात आहेत. ही बळकट अर्थव्यवस्था सहकारी संस्थांमुळे आहे. कारखाना, दूध संघ, बाजार समिती, शैक्षणिक संस्था सर्व उच्च गुणवत्तेचं प्रतीक असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. अमृतवाहिनी बँकेचं तिथं आता सांगितलं 1130 कोटी रुपयाचा एकंदर उलाढाल, आर्थिक उलाढाल आपण पूर्ण केली आहे आणि ही उलाढाल म्हणजे साधा आकडा नाहीये. इतका व्यवहार आपण ठरवलेला आहे सगळा. 1000 कोटी पार करणं याचा अर्थ आपल्या जी संस्था असते की राज्याच्या आणि देशाच्या ज्या वेगळ्या बँका असतात त्याच्यामध्ये 1000 पार केलं तर वेगळा दर्जा त्यांना मिळतो. तसा दर्जा आपल्या या बँकेला सुद्धा मिळालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये बँकिंग ही विषय अवघड असतो. माधवरावांनी सांगितलं ते अत्यंत खरं आहे. जो बँक संस्था चालवतो ना त्याला कळतं की किती अवघड असतो विषय. घेणारा घेत असतो, येत असतो, हेरफटे घेतो, नंतर आपण हेरफटे मारायची वसुली करतो. राग येतो माणसाला, दिलं नाही तरी राग येतो, वसुली गेलं तरी राग येतो. त्यामुळे माणूस असा पाहावा लागतो का निवडणूक लावायचा नाही असं माणूस शोधावा लागतो मला. त्यामुळे मुद्दाम आपण अशा पद्धतीनं सुधाकरराव जोशी हे युनियन बँकेचा अनुभव आयुष्यभरचा होता त्यांचा आणि असं असतं याच्यात खूप रिझर्व्ह बँकेचे याचे परिपत्रक येतात, नियम येतात, काही बंद घातले जातात, काही उठवले जातात. अशा अनेक गोष्टी रोज चालू असतात या बँकिंग क्षेत्रात. त्याचा अभ्यास केला पाहिजे. या दृष्टीनं आपण जो साहेबांना चेअरमन पद दिलेलं आहे आणि नानासाहेब शिंदेना व्हाईस चेअरमन पद दिलेलं आहे अशा पद्धतीनं आपण मेळ घालून संस्था ही चालवलेली आहे. आपल्या ठेवी हे सगळा विचार करता सांगितलं त्यांनी की आपल्या सगळ्या बँकांच्या शाखा, सगळ्या पतसंस्था शाखा महाराष्ट्रातल्या आपल्याकडे ज्या चांगल्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. अशा असताना आपल्या 10,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी टोटल बेरीज मारली तर होतात. त्यानंतर आम्ही त्यातून 1,000 कोटी कमी केलंय कारण परत पतसंस्थेचे बँकेत ठेवलेलं असतं असं असतं म्हणून त्या परत 1,000 कोटी कमी केले. असं करता 9,000 कोटी रुपये आपल्या बँकांमध्ये असणं
ही खूप महत्वाची आणि अर्थव्यवस्था किती चांगली याचं हे लक्षण पाहतो. पण त्या काही जिल्हे असतील की त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,000 कोटी रुपये बँकेमध्ये नसतील. इथे एका तालुक्यामध्ये हे आपण केलेल्या कष्टाचं, कर्तव्याचं, मेहनतीचं ज्या व्यवहार आपण संस्था चालवतो त्याचा सगळ्याच्या कष्टाचं ते इंडेक्स आहे, फळ आहे असं म्हटलं तर अवघड ठरत नाही. आणि अशा त्या क्षेत्रामध्ये अनेक शाखा आपण आता सुरू केलेल्या आहे अलीकडच्या कालखंडामध्ये. इथं सुद्धा संगम खुर्द ही शाखा एक चांगली शाखा होऊ शकते. आणि ज्या पद्धतीने इथं सांगितलं साहेबांनी की खूप माग सुभाष बुल्ला सारखे म्हटले की चांगली इमारत बांधा, इथं शाखा करा, पद मागणार नाही, असे माणसं मिळत नाही. पद मागणार नाही म्हणणार मी लगेच नोंदून ठेवलं की सुभाष बुल्लांना कोणतंही पद आता देण्याची आवश्यकता नाही. मागून घ्यायचं नाही कसं गमतीनं जरी बोलायचं ठरलं तरी इच्छा त्याच्यातून त्यांनी दाखवली. आणि ही शाखा इथं शेतकरी संघाची जी जागा आहे शेतकरी येणे करून आपण घेतलेली आहे. लवकर तिथं एक वास्तू चांगली वास्तू होईल अशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. विशेषतः एक बँक म्हणून चांगल्या पद्धतीनं राहील, कार्यालय राहील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर हे करताय काय म्हणजे लॉकर्सची व्यवस्था केली जाईल. एक हॉल सुद्धा आपण वापरू आणि एक आपल्याला बसायला हॉल एखादी गरज ठरली मिटिंग करायची तर असा म्हणून इथं एक हॉल सुद्धा इथं आपण अशा प्रकारे करतो. एक परत स्टोरेज जे सगळं रेकॉर्ड ठेवण्याच्या दृष्टीनं इव्हन सर्व्हर जो असतो ना तो सुद्धा एक महत्वाची गोष्ट असते. आता नवीन कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये सर्व्हरची एक रूम करावं लागते. या सगळ्या गोष्टी इथे आता एक महत्वाचं केंद्र हे आपलं हे होणार आहे. आणि म्हणून आजचं भूमिपूजन आपण केलेलं. अर्थव्यवस्थेची चर्चा करत असताना माधवरावांनी सांगितलं ते अत्यंत खरं आहे की अर्थव्यवस्था ही का अशी झाली याचा विचार करत असताना त्याच्यामध्ये आपल्या असलेल्या सहकारी संस्था, त्यामध्ये असलेलं शेतकऱ्यांचं योगदान, त्यामध्ये होणारं जे काही उत्पादकता असते. सहसा असं की विकास दर काढणं हा एक त्याच्यातला एक प्रकार असतो. विकास दर काढण्याचा अर्थ असा की उत्पादन खर्चापेक्षा किती चांगला भाव मिळाला हे ज्यावेळेस काढलं जातं त्यावेळेस उत्पादन खर्च तो म्हणजे विकास दर काढला जातो. आपला देशाचा विकास दर हा सगळ्यात चांगला असतो याचं कारण शेती हे असतं. आणि शेती सगळा ताण सहन करत असते. ताण जो असतो म्हणजे अर्थव्यवस्थेचा ताण सहन करण्याची क्षमता ही शेतकऱ्याची आणि शेतीची असते. त्यामुळं कुठेतरी आपण दिसतं की आज सगळीकडे मंदीची लाट असताना आपल्याकडे नसते. याला कारण हा याचा जो आपण शेतीत ताण काढतो तो कारणीभूत असतो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या साखर कारखाना आपण पाहतो अत्यंत सुंदर पद्धतीनं चाललेला साखर कारखाना आहे. कोजनरेशन चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. डिस्लरी आपली चांगल्या पद्धतीने चालतो. आपला दूध संघ सक्षम पद्धतीनं काम करत असताना आपल्या सगळ्यांना दिसतं. या सगळ्या शेतकरी संघ आहे, बाजार समिती आहे, प्रत्येक संस्था म्हणजे बाजार समितीला सुद्धा तुम्हाला माहिती बाजार समितीला राज्यातला उच्च दर्जा जो असतो त्याचं एक ग्रेडेशन असतं, नामांकन असतं. त्याच्यातला उच्च दर्जा काय नाव आहे त्या उच्च दर्जा आता पडत असते उच्चतम बाजार समिती असा दर्जा काही ठराविक बाजार समितीला मिळतो. त्यात आपल्या बाजार समितीला मिळेल. जिथं असं तिथं आपण प्रत्येक ठिकाणी A1 आहे. तुम्हाला सांगतो आपल्या संस्था इंजिनिअरिंग कॉलेज बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आपलं आहे हे नाकारता यायचं नाही. सगळ्यात सुंदर पद्धतीनं चाललेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांची सोय केली होती. हजारो मुलं खरोखर शिक्षा इंजिनियर झालेले आपल्या सगळ्यांना दिसत आहे. हे सगळं जे आहे ही अर्थव्यवस्था आणि एक प्रगत अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला म्हणजे एक काळजीपूर्वक आणखी पुढे जाऊ उंचावर असतो ना आपण तेव्हा जास्त पाय रोग राहावं लागतं. वारं जास्त लागत असतं. तसं वारं लागलं तुम्हाला आणि जरी थोडा झटका असला तरी पुन्हा एकदा पाय रोग राहण्याची गरज ही तुम्हाला सगळ्यांना आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. जर अर्थव्यवस्थेचं आणि सगळ्या तालुक्याचं महत्व टिकवायचं असेल तर निळवंड्याचं पाणी आलं तिकडे निळवंड्याचं पाणी शहराला आलं. आनंदेशा शहरामध्ये मी म्हणत असतो शहरात एक भाषण करताना मी सांगतो की बऱ्याच वेळा काश्मीरला आपण गेलो आणि 4 दिवस थांबलो ना 5व्या दिवशी काश्मीर वाटत नाही. तुम्ही समुद्राला सुद्धा 4 दिवस पाहिलं ना 5व्या दिवशी समुद्राचं महत्व वाटत नाही. आपलं सगळं चांगलं केलं
याचं महत्व आपल्याला दिसायला तयार नाही, म्हणून आपण इथे उन्हात असल्याशिवाय सावलीचं महत्व कळत नाही. तसं आपली अवस्था झालेली आपल्या सगळ्यात दिसते. निळवंड्याचं पाणी दोन्ही बाजूना जे फिरतंय आता, आणि उजवा कॅनल इकडून आला. तुम्हाला माहिती असेल की दादा म्हणजे भाऊसाहेब ज्यावेळेस आमदार होते, शरदचंद्रजी पवार साहेब फुलोचं सरकार आलं, त्यांच्याकडे त्यांनी आग्रह धरला आणि खांडगावला आपण भूमिपूजन केलं होतं. विसरून जातो आपण काही का पाणी आलं, पाणी सुद्धा विसरले लोक. आता काय सांगायचं, पाणी दिसणार त्यांना. 8 दिवसात तुम्हाला काय काय गोष्टी दिसल्या. 8 दिवसामध्ये तुम्हाला असं दिसलं की कुणीतरी कोणाच तरी हात तोडला. बरोबर आहे. हात तोडणारा कोण, हात तोडणारा कोण माहिती घ्या तुम्ही. कुठं राहतो, कुठं बसतो, कोणत्या गाडीत फिरतो, तुम्हाला लक्षात येईल. आणि कशा नशा केला जातो, नशेचे परिणाम काय तुम्हाला काय दिसतं. कुणीतरी एक जण कोणत्या तरी पक्षाचा पदाधिकारी, भाजपचा पदाधिकारी, काय FIR झालाय का सांगायला हरकत नाही, अध्यक्ष, तो नशेचे इंजेक्शन विकायला बसतोय, साठे करतोय. काय काय चाललंय ते तुम्हाला काय दिसतंय. 43 लाखाच्या गोळ्या, एक गोळी घातली का 2 दिवस तर साठा सापडतो. त्याचा कोण, कुठून आला हा साठा, कोण आहे या अंमली पदार्थाचा माफिया. पूर्वी कधी नव्हता तो तालुक्यात येतोय कसा, तुम्हाला विचार करण्याची वेळ बरं का. खरं सांगतो, पैशा करता माणसं हप्ता प्रकार कधी नव्हता, खंडी प्रकार कधी नव्हता, कधी ऐकायला मिळत नव्हतं. ते आता ऐकायला मिळायला लागलं. हप्ते काय हप्ते, कुठं हप्तेच. रोडचा हप्ता, याचा हप्ता, त्याचा हप्ता, फाटी खाण्याचा हप्ता, तिकडं अंमली पदार्थाचा हप्ता. हे हप्ते आले कुठून, कोण घेतं हप्ते, या प्रवृत्ती या तालुक्यात घुसतायत कुठून. तुम्ही कदाचित डोक्यात, ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यात असं असेल तेव्हा ते शहरात घडतंय, आपलं काय तिकडं जळतंय, आपला काय संबंध आहे. शहरात होत असेल, इकडे काय आपला संबंध नाही. तर शहरात आपले पोरं येतात, एवढं लक्षात ठेवा. येतात ना मुलं सगळे, चटई जर लागली ना पण आयुष्यातून उठत नाही बरं का. लक्षात, आणखी एक लक्षात घ्या, एकदा लागली ती सवय तर तो आयुष्यात उरकत नाही. आणि तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी हे मुलं पहिले बाधित होतात, कॉलेजचे पोरं नंतर. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कुठे मिळतात त्या गोळ्या, कुठे मिळतात इंजेक्शन, कुठं मिळायला लागलं तर ते काही पेय, कुठं तरी सिगरेटी निरनिराळ्या प्रकारच्या आल्या. एवढा घुसल्या कुठून, कुणी घुसू दिल्या. अत्यंत गंभीर विषय आहे. हे केवळ आपल्या राजकारणाकरता बोलतो असं नाही, तर आपली चिंता वाटते, काळजी वाटते, काय होणार आपलं, काय होणार आपलं. असंच जर राजकारण या पद्धतीने चालणार असेल तर काय होणार हे वाटतंय. आपण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पोलीस स्टेशनची गंमतच. इथल्या शहर पोलीस स्टेशनला PI बसलेला पोलीस स्टेशन मध्ये, त्याच्या पुढे 2 गुंडांनी मारामारी केली. या FIR नाही त्याचा. तुम्ही जर PIच्या पुढे वर्दीवर असताना जर मारामारी करीत असेल गुंड, आणि PI जर पाहत बसत असेल, त्याने 2 काटपटीत मारायला नको का दोघांच्या 2. नंतर आज झालं का PIलाच मारायला जावले काही. फार सुस्वाभाविक PI दिसत आहे. म्हणजे मारा म्हटलं एवढं बरं. काय चाललंय, कुठं चाललंय आपलं तालुका. मी विचारलं की काय भानगड आहे, काय चालतंय. म्हणजे काय झालं, मोठ्याचे कार्यकर्ते तर 2 कानपाटीत मारायचं. त्या नेत्याला सांगायचं की तुझे लोक असे वागतात म्हणून, सांगायला नको. राईट का शिस्त. जिथं पोलीस इन्स्पेक्टर जर इथं सुरक्षित नसेल तर तुम्हाला सुद्धा फिरता यायचं नाही बरं का लवकर. तुम्हाला लक्षात ठेवा. कोणी कोणाला मारेल. त्या श्रीरामपूरला काय झालं, अध्यक्षाला मारलं, त्याला किडनॅप केलं, मारलं. परत दुसरं त्या आदिबाई त्या नगराध्यक्ष राहिलेले आहेत, अनुराधाताई, त्यांची गाडी त्या अस्तानी फोडली आणि त्यांचं सगळं आपलं घेऊन परत घेऊन पळाले. संगमनेर याच्याविषयी वेगळं राहणार नाही, कारण केंद्र ते लक्षात ठेवा. तीच माणसं, ती माणसं इकडे येत आहेत, भाषण करायला लागले स्टँड पुढं. कधी येत नव्हते, येऊ शकत नव्हते. ते स्टँडवर सन्मानानं त्यांचा सत्कार होतो, ते भाषण करतायत. तुम्हाला मार्गदर्शन करणार. अंमली पदार्थाची माफिया, ही परिस्थिती आज होते आहे. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
अलीकडच्या काळात 3-4 दिवसातल्या गोष्टी बोलतोय बरं का मी, आणखी नाहीये. तुम्ही म्हणाल वर्षात सांगतो, वर्षाचं नाही, या 8 दिवसातल्या गोष्टी बोलतोय. आणि असं कोणाला वाटलं असेल तर मी सांगतो बा याच्यात नाही हे तथ्य नाही, तर त्यांनी मला सांगावं, 100 माणसात सांगावं, सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. आता काय बोलायचं? या 3 दिवसामध्ये 3 शेतकरी कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. 3 शेतकरी कार्यकर्ते जे मोटरसायकल चालले होते, काही कारणाने एका ठिकाणी थांबले, त्यांना लोटालोटी झाली. का लोटालोटी? तुम्ही लई चापली पदार्थाच्या विरुद्ध बोलायला लागले, लईची करायला लागले. मला कळत नाही, म्हणजे गंजडी होती. हे कार्यकर्ते तुमच्या पुढे उभं करण्याची माहिती आहे. कुठं चाललोय आपण, काय चाललंय हे लक्षात घ्या. अनेक गोष्टी दुर्दैवाने घडतायत. तुम्हाला खूप काळजीपूर्वक जावं लागणार आहे. तुम्ही गेले नाही काळजीपूर्वक तर भावनेच्या आहारी तुम्ही गेले, ते दिवस पुढचे चांगले राहणार नाही. मी कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांगतोय. अनेक गोष्टी आपल्या पळावल्या जात आहेत. रेल्वे जेव्हा आली होती समनापूरला, तिचं स्टेशन, पोखरी हवेलीला स्टेशन करायचं, एक दरवाजा तिकडं लोणीकडं, तिकडं जा लोणीचे, आपली इकडे या, असं एवढं आर्किटेक्टचे सगळं प्लॅन तयार. रेल्वे होणं याचा अर्थ काय? जितकं निळवंड्यानं तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल होणार आहे. प्रवरेंचा एक भंडारदारा, त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये बदल झालेला हे नाकारता येत नाही. भंडारदारा वजा करा, कुठं राहू आपण. ते तितकीच ताकद निळवंड्यामध्ये पुढच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या सुखी करण्याची ताकद निळवंड्याच्या धरणामध्ये. पण तसंच तितकंच महत्वाचं कनेक्टिव्हिटी जी असती ती असती. तुम्ही मोठ्या शहराला कसे जोडले जाता आणि किती चांगल्या रीतीने जोडले जातात. तर पहा, ते रेल्वे पहा, म्हणजे मी मंत्री असेपर्यंत पैसे सुद्धा वाटले तिथं पोखरी हवेलीला, तिकडे जाफरीला वाटले का? जाफरीला वाटले, कोळवाड्याला वाटले. ज्यांनी घेतले ते लकी ठरले. रामेश्वर पैसे वाटले, 400 कोटी रुपये वाटले गेले त्या रूट. आणि आपलं मंत्रीपद गेलं, रेल्वे गेली. कोणाची जबाबदारी आहे की नाही भांडायची? की आहे तो रूट जो मंजूर आहे, ज्याच्यात पैसे वाटले त्याच रूट रेल्वे गेली पाहिजे, हे म्हणायचा अधिकार आहे की नाही कोणाला? कोण लाचार झालंय, कोण गप्प बसतंय? विचार करावा लागेल तुम्हाला. एक रेल्वे ती तुम्ही असं होतं तर त्या इथं ट्रेन मध्ये बसले असते तर चेन्नईला गेले असते, सरळ रामेश्वरला गेले असते, पुण्याला तर 1 तासात पुणे स्टेशनला, 1 तासामध्ये पुण्यात, अर्ध्या तासामध्ये तुम्ही 1.5-2 तासाचं आहे नाशिक ते पुन्हा प्रवास त्याचा, त्या रेल्वेचा. किती व्यवहार. आपण त्या सोनेवाडीला निमोनच्या तिथं एक असं यार्ड तयार करतोय, 400 एकराचं 400 एकर यार्डचं प्लॅन आहे. सगळ्या मालाची चढ उतार हे तिथं होणार. तिथं काही मोठाले स्टोरेजचे असे मोठाले गोडाऊन्स केले जाणार. सगळा माल तिथं चढ उतार, रोजगार तयार होणार, लोकांना कामधंदे मिळणार. आणि तिथे सुद्धा शेतकऱ्याला भरपूर चांगले पैसे मिळतील. बागायत जमीन विकत घेतील, इतके चांगले पैसे द्यायची तयारी आपली. कुठं गेलं ते सगळं? तुम्हाला विचार केला पाहिजे की हे चाललंय काय आणि कसं होणार, याचा विचार करण्याच्या काही गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आता जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू होतील का नाही मला माहित नाही. आज 12-1 वाजेपर्यंत निकाल येईल, सुप्रीम कोर्टात आहे. मला एक समजत नाही की असं असतं त्याच्यामध्ये की जे घटनात्मक पीठ मानतं त्याला, म्हणजे राज्य घटनेचा अर्थ लावणार सुप्रीम कोर्टाचं एक बेंच असतो, 3 जणांचं 5 जणांचं. 3 जणांच्या बेंचनं असं सांगितलं होतं की तुम्हाला जे आरक्षण द्यायचे ते राज्य घटनेचा विचार करता 50% वर तुम्हाला आरक्षण टाकता येणार नाही, 50% आत टाकावं लागतं. आता हे जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, राज्य शासनाच्या त्या डिपार्टमेंटची आहे की ती काळजी घेतली का नाही? काही काळजी घेतली नाही. काही जिल्ह्यांमध्ये 100% आरक्षण केले गेले. त्याची चिडचिड झाली. ते एक जण गेला कोर्ट, आता चिडलेलं आहे. असं वाटतं की कोर्ट तर एक वाक्य असं बोललं मागच्या वेळेस की तुम्ही इलेक्शन केले जरी समजा तर मी ते रद्द करून टाकेल इलेक्शन. खरं म्हणजे रद्द केले इलेक्शन, समजा केले इलेक्शन रद्द केले, त्या अधिकाऱ्यांना काय त्रास व्हायचा आहे? त्यांची गाडी, घोडं, पगार जिथल्या तिथे, इथं अदब केवढा होणार आहे?
इतकं चुकीच्या पद्धतीनं राज्य शासन काम करतं, इतक्या चुकीच्या पद्धतीने. त्यामुळे आज कोर्ट निर्णय काय देतं, कधी कधी कोर्ट असा निर्णय देतो, निर्णय देण्याच्या पद्धतीत जुने काही चेन्नईचं एक केस आहे त्याच्यामध्ये असा निर्णय दिलाय की किती दिवस आता लोकप्रतिनिधीपासून संस्था बाजूला ठेवायच्या, लोकप्रतिनिधीला काम करू द्या, असा निर्णय देऊन इलेक्शन सुरू केलेले. पण आज काय व्हायचं ते होईल, तर तो आपली तयारीत असली पाहिजे. कार्यकर्ते खरं जे काही ठिकाणी असं दिसतं काही स्वार्थापोटी इकडे तिकडे पळतायत. ज्यांनी भोगलं चांगलं, सत्ता मिळाल्या, त्यांना उड्या मारल्या चांगल्या, ते आता उड्या मारत दुसरीकडे जाताना दिसत आहेत. ज्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला ते तिकडे पळतायत आणि जिथे जाऊन मिळतायत ते जे वाईट कायम अपेक्षा या तालुक्याचं वाईट चिंतितात त्यांना जाऊन मिळतायत. हे आणखी दुर्दैवाची गोष्ट. त्यांना ताकद द्यायला निघाले, या तालुक्याचं कधी हित पाहिलं नाही अशा लोकांना ताकद द्यायला काही लोक निघालेले आहेत. म्हणजे अत्यंत दुर्दैवाची आणि अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. आपण सगळे राग केला पाहिजे खरं सांगतो या गोष्टीला. काय चाललंय तुमचं नेमकं या पद्धतीनं? ठीक आहे, विधानसभेला काय झालं समजा ते बाजूला जरी ठेवलं तरी पुढे तुम्ही कशी जाणार, तुमचा तालुका कसा चालणार, तुमचं शहर कसं चालणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जिथं चुकतं तिथं चुकतं म्हणलं पाहिजे, जो बरोबर त्याला बरोबर म्हणलं पाहिजे. आपले विरोधक असले समजा काही तर त्यांना सुद्धा म्हटलं पाहिजे का तुम्ही आता या तालुक्याकरता शहराकरता आपण सगळ्यांनी बरोबर राहिलं पाहिजे असं सांगितलं पाहिजे. ही काळजी घेण्याची गरज आहे तो सांगतो. आणि म्हणून एक संधी आपल्याला अमृतवाहिनी बँकेनं आपल्याला दिली या निमित्तानं एकत्र येण्याची, भेटण्याची. पुढचा काळ हा काळजीचा आहे. शहरामध्ये जिथं मित्र असतील आपले, जिथं नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, काही प्रेमाची माणसं असतील, तिथं जा, बोला आणि सांगा की तुम्ही शहराला जपा, तालुक्याला जपा, वाईट प्रवृत्तीला रोका, हे सांगण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. यावेळी संगमनेर खुर्द परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येनं हजर होते. सर्वांचे आभार व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी मानले. बाबासाहेब कडूसह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.